नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? मी अशी आशा करतो की तुम्ही सर्व आनंदित असाल. मित्रांनो, आज आपल्या या सेशनमध्ये आपण 2 जाहिरातींबद्दल चर्चा करणार आहोत. ह्या ज्या दोन्ही संस्था आहेत त्या अनुदानित अशा संस्था आहेत आणि या 2 संस्था, या 2 जाहिराती, त्यामध्ये कोणती पदे आहेत आणि कोणत्या विषयासाठी आहेत, किती पदे आहेत वगैरे वगैरे गोष्टी आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. तर चला पाहूया आपली पहिली जाहिरात. मित्रांनो, या संस्थेचं नाव आहे अग्निदेवी शिक्षण प्रसारक मंडळ, तळोदे, चाळीसगाव, जळगाव. ठीक आहे, जिल्हा जळगाव, म्हणजे जळगावमधील ही संस्था आहे. यांची आश्रमशाळा आहे माध्यमिक विभागात आणि ही जी आश्रमशाळा आहे ती अनुदानित आहे. आता डिटेलमध्ये आपण पाहूया. ह्याला शासन मान्यता आहे. विमुक्त जाती आणि भटक्या जमाती यांची ही संस्था आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे याला मायनॉरिटीचं स्टेटस आहे. ठीक आहे मित्रांनो, शासन मान्यता इथे दिलेलीच आहे. मित्रांनो, ही जी संस्था आहे ती विमुक्त जाती आणि भटक्या जमाती यांची आहे. आश्रमशाळा ज्याला आपण म्हणतो तशी ही आश्रमशाळेची ह्याला मान्यता आहे शासनाकडून. ठीक आहे, तर पदे कोणती आहेत ते पाहूया आपण. पहिले जे पद आहे ते शिक्षण सेवकाचे पद आहे. संख्या आहे 2 आणि शैक्षणिक पात्रता इथे दिलेली आहे BA BEd किंवा BSc BEd. आणि विषय कोणते आहेत तर मराठी, हिंदी, इंग्रजी, गणित, विज्ञान, समाजशास्त्र. वेतन आणि भत्ते तुम्हाला माहीत आहे शासन नियमानुसार होणार इथे. आणि जात संवर्ग इथे दिलेला आहे. अनुसूचित जाती जमाती 1 आणि विमुक्त जाती भटक्या जमाती 1. पुढचे पद कोणते आहेत ते पाहूया आपण. कामाठी किंवा मदतनीस ज्याला आपण म्हणतो, शिपाई किंवा प्रयोगशाळा परिचर. ठीक आहे, तर याच्या 4 पोस्ट आहेत. 10वी पास असलेला कॅन्डिडेट इथे चालेल आणि ही विभागणी आहे जात संवर्गाची. ठीक आहे, अनुसूचित जाती जमाती 1, विमुक्त जाती भटक्या जमाती 1, इतर मागासवर्गीय 1 आणि खुला प्रवर्ग 1. ठीक आहे, त्यानंतर लिपिकाची पोस्टसुद्धा आहे 1. शैक्षणिक पात्रता BCom टायपिंग MSc IT झालेलं असलं आवश्यक आहे आणि खुल्या प्रवर्गासाठी आहे. आणि स्वयंपाकीची सुद्धा आवश्यकता आहे. इथे क्वालिफिकेशन 7वी पास चालेल आणि खुल्या प्रवर्गासाठी आहे 1 पोस्ट. पुढे काय म्हटले पाहूया. इच्छुक उमेदवारांनी वरील पदांकरिता आवश्यक त्या कागदपत्रासह मूळ व छायांकित प्रतीसह रविवारी म्हणजेच 16 जून 2024 रोजी माध्यमिक आश्रमशाळा तळोदे इथे पत्ता दिलेला आहे. लोणजे, तालुका चाळीसगाव, जिल्हा जळगाव येथे सकाळी 11 वाजता स्वखर्चाने उपस्थित राहायचे. ठीक आहे, तर तुमचे डॉक्युमेंट जे आहेत ते घेऊन 16 तारखेला सकाळी 4 वाजता उपस्थित राहायचे. ठीक आहे मित्रांनो, तर ही जी आश्रमशाळा आहे ती तळोदेला आहे, तालुका चाळीसगाव, जिल्हा जळगाव. ठीक आहे, तुम्ही एकदा इंटरनेटवरती सुद्धा चेक करू शकता मॅप्सवरती, जेणेकरून तुम्हाला लोकेशन कळेल. ठीक आहे, आपल्या शिक्षकांसाठी इथे 2 पोस्ट आहेत, पण विषयाची रेंज मोठी आहे. त्याच्यामुळे यातला कोणताही एका ह्याच्यात असेल तरी पण तुम्हाला चान्स आहे. मराठी किंवा हिंदी किंवा इंग्रजी किंवा गणित किंवा विज्ञान किंवा समाजशास्त्र, तर ट्राय करायला हरकत नाही. तुमची मुलाखत आणि तुमचं जे लेसन आहे, अध्यापन कौशल्य, ह्या दोन्ही गोष्टी जर व्यवस्थित झाल्या तर सिलेक्ट होण्याची खात्री तुम्ही बाळगू शकता. आता मित्रांनो, ही एक जाहिरात होती. दुसरी जाहिरात पाहूया आपण. ही सुद्धा एक मायनॉरिटी स्कूल आहे आणि ही नागपुरातली संस्था आहे. सेंट जोसेफ कॉन्व्हेंट गर्ल्स हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज नागपूर. तर इंग्रजी माध्यमात ज्यांचे शिक्षण झालेलं आहे किंवा ज्यांचं इंग्रजी चांगलं आहे त्या लोकांसाठी ही एक चांगली संधी आहे. त्याशिवाय मित्रांनो, मराठीमध्ये ज्यांची क्वालिफिकेशन आहे ते सुद्धा इथे ट्राय करू शकता. ही एक चांगली बाब आहे. ठीक आहे, फक्त इंग्लिशच नव्हे, मराठीमध्ये पण ज्यांचं क्वालिफिकेशन झालेलं आहे ते सुद्धा इथे ट्राय करू शकता, कारण शिक्षण सेवकाची 1 पोस्ट मराठी विषयासाठी सुद्धा आहे. तर आपण पोस्ट कोणत्या आहेत ते पाहूया. शिक्षण सेवकाची जी पहिली पोस्ट आहे ती 9वी 10वीसाठी आहे. आवश्यकता काय? BSc मॅथ्स आणि BEd. क्लिअर वॅकन्सी म्हटलेलं आहे. शिक्षण सेवक 1 पोस्ट क्लास 9 to 10 BA इंग्लिशमध्ये असणं आवश्यक आहे. BEd क्लिअर वॅकन्सी आहे. त्याच्यानंतर शिक्षण सेवक 1 पोस्ट 6 to 8 साठी आहे. BA मराठी असणं आवश्यक आहे. BEd झालेलं पाहिजे आणि TET क्लिअर पाहिजे. ठीक आहे, तर ही सुद्धा एक क्लिअर वॅकन्सी आहे. ओनली लेडी कॅन्डिडेट्स फ्लुएंट इन इंग्लिश नीड टू अप्लाय. तर
त्यांना लेडी कॅन्डिडेट्स पाहिजेत आणि इंग्लिशमध्ये फ्लुएंट पाहिजेत. ठीक आहे. सेंट जोसेफ कॉन्व्हेंट्स गर्ल्स हायस्कूल आहे मित्रांनो, त्यामुळे लेडी कॅन्डिडेट पाहिजे. ठीक आहे. सेंट जोसेफ कॉन्व्हेंट गर्ल हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज किंग्सवे नागपूर ऑन 15 जून 2024 बिटवीन 8 AM to 10:30 AM. 8 ते 10:30च्या दरम्यान तुम्हाला इथे हजर राहायचं आहे. एक कॉन्व्हेंट स्कूल आहे आणि गर्ल्स स्कूल आहे, त्याच्यामुळे लेडी कॅन्डिडेट्स या लोकांना पाहिजेत. ठीक आहे. तर मित्रांनो, ह्या होत्या त्या 2 जाहिराती. या जाहिराती तुम्ही डाउनलोडसुद्धा करू शकता. आपला जो टेलिग्राम चॅनल आहे, या आपल्या चॅनलमधून तुम्ही आपल्या जाहिराती डाउनलोड करू शकता. तुम्ही पाहू शकता इथे मित्रांनो, 29 तारखेला म्हणजेच आजच्या तारखेला आपण एकूण 8 जिल्ह्यांमधून 20पेक्षा जास्त जाहिराती आपण इथे अपलोड केलेल्या आहेत. ठीक आहे. आणि जे तुम्हाला मी सांगत होतो, आपण आज ज्या जाहिरातींची चर्चा केली त्या जाहिरातीसुद्धा मी इथे पोस्ट केलेल्या आहेत, तर त्या तुम्ही डाउनलोड करू शकता. ठीक आहे. लक्षात ठेवायचं, तुम्हाला जळगावमधील एक संस्था आहे, जसं तुम्ही इथे पाहू शकता. जळगावमधील हे जे अग्निदेवी शिक्षण प्रसारक मंडळ, जी आपण पहिली जाहिरात डिस्कस केली ती इथे पोस्ट केलेली आहे मी. तसंच नागपूरमधील दुसरी संस्था आहे आणि ते म्हणजे सेंट जोसेफ कॉन्व्हेंट गर्ल्स हायस्कूल. ठीक आहे. या दोन्ही जाहिराती तुम्ही इथून डाउनलोड करू शकता. व्हॉट्सॲप चॅनलसुद्धा आपला आहे. तर हा आहे आपला व्हॉट्सॲप चॅनल. व्हॉट्सॲप चॅनलवरती सुद्धा या सगळ्या जाहिराती मी अपलोड केलेल्या आहेत. तर जे व्हॉट्सॲपसोबत कम्फर्टेबल आहेत ते व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करू शकता. दोन्ही चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ठीक आहे. तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन तुम्ही हे चॅनल जॉईन करू शकता. टेलिग्राम असेल तर टेलिग्रामवरती, व्हॉट्सॲप असेल तर व्हॉट्सॲप चॅनलवरती जॉईन करू शकता. इथे मी सगळ्या जाहिराती अपलोड करत असतो. मित्रांनो, एक लक्षात ठेवा की सगळ्या जाहिरातींवरती व्हिडिओ बनवणं शक्य नाही आहे, पण त्यातल्या त्यात ज्या अनुदानित संस्था आहेत किंवा ज्या उत्तम सॅलरी देणाऱ्या संस्था आहेत, अशा दोन्ही प्रकारच्या संस्था यावरती मी व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करत असतो. ठीक आहे. जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त फायदा व्हावा, तुमची आर्थिक बाजू जी आहे ती सबळ व्हावी. ठीक आहे. आणि यासाठी मी सतत प्रयत्नात असतो. पण बाकी जाहिराती ज्या आहेत, कारण काही लोकांना जवळ जर एखादी शाळा असेल तर ते त्यांना बरं पडतं. ठीक आहे. तर तुमच्या जिल्ह्यांमधील शाळा तुम्ही चेक करू शकता. इथे नाशिक असू दे, नागपूर असू दे, वेगवेगळ्या जिल्ह्यातील मी वेगवेगळ्या जाहिराती अपलोड करत असतो. तर इथून तुम्ही त्या डाउनलोड करू शकता, जेणेकरून ज्यांना शिक्षक व्हायचं आहे त्यांना आपल्या लोकेशनच्या जवळ जर एखादी शाळा मिळाली तर त्याला ते सोयीस्कर पडतं. ठीक आहे. तर ह्यासाठी हा माझा प्रयत्न असतो की जिल्हा वाईज मी जाहिराती अपलोड करत असतो. महाराष्ट्राबाहेरसुद्धा काही उत्तम संस्था आहेत, त्यासुद्धा मी अधूनमधून पोस्ट करत असतो, दोन्ही चॅनलवरती, आपल्या व्हॉट्सॲप चॅनलवरती सुद्धा आणि टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा. तर मित्रांनो, हे होते आजचे 2 जाहिराती. मी अशी आशा करतो की तुम्हाला हे व्हिडिओ उपयुक्त वाटतील आणि जर तुम्हाला ते उपयुक्त वाटले असतील तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तसंच चॅनलला सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून शिक्षक भरती संदर्भात अपडेट्स तुम्हाला वेळोवेळी मिळत राहतील. मित्रांनो, तुमचे जर शिक्षक होऊ पाहणारे कोणी मित्र असतील किंवा जे शिक्षक आहेत पण ज्यांना आपला जॉब चेंज करायचं आहे, ज्यांना दुसऱ्या संस्थेमध्ये काम करायचं आहे, ज्यांना उत्तम सॅलरी किंवा त्यांची जी आहे सॅलरी, करंट सॅलरी त्यापेक्षा जास्त सॅलरी त्यांना मिळवायची असेल तर त्यांच्यापर्यंत ह्या जाहिराती पोचवा, जेणेकरून त्यांनासुद्धा याचा लाभ घेता येईल. ठीक आहे मित्रांनो. तर पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू शिक्षक भरती संदर्भात नवीन अपडेटसहित. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.